बहन की चूत बाबा अम्बेडकर लंड के सुने आने की बहन की चूत चमटते। सर्व भीमसैनिकांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान। भावांनो, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट मात्र बघायला मिळते की आजही या भारत देशामध्ये काही मनुवादी मानसिकतेचे किडे जे आहेत हे आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला तिरस्कार करतात, यांच्या स्मारकाला तिरस्कार करतात, यांच्या विचारधारेला तिरस्कार करतात। मग ते सोशल मीडियाच्या माध्यमातून असो किंवा एखाद्या स्थळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक जरी असेल तर हे मनुवादी किडे जे आहेत त्या स्मारकाला सुद्धा हानी पोहोचवण्याचं काम करतात। हे जे कुत्रे आहेत आपल्याला सोशल मीडियावरती जास्त बघायला मिळतात, पण अशा कुत्र्यांचा विलाज हे करणं हे प्रत्येक आंबेडकरी समाजातील युवकांचं काम आहे आणि अशा कुत्र्यांना जास्तीत जास्त कायद्याची लाठी मिळाली पाहिजे। जो कोणी व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महापुरुषांचा शिवीगाळ करत असेल, त्यांचा अपमान करत असेल, अशा कुत्र्यांचा माज हा कायद्याच्या लाठीनेच जिरवला पाहिजे। तर भावांनो, यातीलच एक घटना बुलंदशहर यूपीमध्ये एक स्वतःला ठाकूर म्हणणारा व्यक्ती, मी ठाकूर आहे, हा व्यक्ती सर्वांसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार यांना शिवीगाळ देतो आणि इतक्या घाण पद्धतीने शिवीगाळ देतो, ती फुटेज मी तुम्हाला दर्शवू शकत नाही आणि ती फुटेज जर मी तुम्हाला दर्शवली तर तुमचंसुद्धा रक्त सळसळेल। कारण की आपल्या या भारत देशामध्ये, या स्वतंत्र भारत देशामध्ये आजही मनुवादी किडे जे आहेत बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध करण्यासाठी जागृत आहेत। त्यांच्या डोळ्यामध्ये आजही बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान हे काट्यासारखं टोचतं, पण अशा कुत्र्यांना, जे कुत्रे भारतीय संविधानाचा विरोध करतात, जे कुत्रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध करतात, तर संविधानाच्या माध्यमातूनच अशा कुत्र्यांना शिक्षा झाली पाहिजे। तर भावांनो, आता हा जो स्वतःला ठाकूर म्हणतो आणि हजारो लोकांसमोर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिवीगाळ देतो, याची फुटेज बघा। बहन की चूत बाबा अम्बेडकर बहन की चूत चमटते। बुला ला भैया उन्हें, ये चली जाए कल को। ना ना बदमाश ला रहा हो, रुक जाओ। भाई हाँ करो, चौहान पृथ्वी चौहान वंशज को, ठीक है, बुलंदशहर जिले को राम अम्बेडकर बहन की चूत बवाल की, ठीक है। भावांनो, या कुत्र्याचा व्हिडिओ बघितल्यानंतर अक्षरशः तुमचं सुद्धा रक्त सळसळत असेल, कारण की असे मनुवादी किडे हे समाजामध्ये राहता कामा नये। आणि हा बुलंदशहर यूपीचा व्हिडिओ आहे, पण बुलंदशहर यूपीतील जागृत भीमसैनिक जे आंबेडकरी चळवळीशी एकनिष्ठ आहेत, कारण की सध्याच्या परिस्थितीमध्ये मला बघायला मिळत आहे की आपले आंबेडकरी समाजातील काही लोक हे विभागल्या गेलेले आहेत, त्यांना फक्त सवलती पाहिजेत। पण ज्या व्यक्तीमुळे आपण मोठ्या स्तरी गेलो आहे, ज्या व्यक्तीमुळे आपल्याला आज आपला स्वाभिमान मिळाला आहे, ज्या व्यक्तीमुळे आपण आज थाटामाटाने राहतो, त्या व्यक्तीचा जर आपल्यासमोर कोणी अपमान करत असेल, त्यांच्या स्मारकाला हानी पोहोचवत असेल, त्या ठिकाणी काही आंबेडकरी समाजातील बांधव हे गप्पगार असतात, हे मला बघायला मिळतं। आणि काही आंबेडकरी समाजातील, आंबेडकरी चळवळीतील आपले बांधव आहेत जे अशा कुत्र्यांना चांगलाच चोप देण्यासाठी सदैव तयार असतात। आणि माझ्या भावांना आणि बहिणींना माझी एकच विनंती आहे की असे कुत्रे जर तुम्हाला बघायला मिळत असेल, तुमच्या आजूबाजूला जर असे मनीव मानसिकतेचे जर रोगी आढळत असतील तुम्हाला, तर अशा कुत्र्यांचा इलाज हा झालाच पाहिजे। तर आता हा जो कुत्रा आहे, जो स्वतःला ठाकूर म्हणतो, यूपी बुलंदशहरचा रहिवासी,
तर या कुत्र्याचा जो माज आहे ठाकूरचा हा चांगलाच जिरवला गेलेला आहे. आता या कुत्र्याची दुसरी फुटेज बघू शकता. चलो तेज की बोल रहा, तेज की जैसा वहां चिल्ला के बोल रहा वैसा बोल. जा. बाबा साहब के पाम ले ले जाकर. अरे पाम दा ले लागा होंगे. अब माला जो लेकर वो कहाँ गई. भावांनो, या कुत्र्यानी नाक घासून माफी मागितली आहे, पण हे माफी मागेल म्हणून इथं संपणार नाही. याच्यावरती ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हासुद्धा दाखल झाला आहे. बरोबर. आणि असे कुत्रे आहेत, यांनी एकाने केलं म्हणजे दुसरा तयार होतो. आणि UP बिहारमध्ये अशा घटना आपल्याला सतत बघायला मिळतात. पण अशा घटना थांबवण्यासाठी सरकार जे पाऊल उचलते, जे जातीय भेदभावामध्ये जे घटना घडतात, मग ते UGCमध्ये असेल त्याच्यावरती सुद्धा रोख लावण्याचं ही सरकार काम करते. म्हणजे जे कायदे SC ST OBC समाजाला प्रोटेक्ट करण्यासाठी बनवण्यात येतात, ते कायद्याचा विरोध करण्यासाठी स्वर्ण समाज हा रस्त्यावरती उतरतो. हे सुद्धा आपल्याला बघायला मिळतं आहे. बरोबर ना. पण माझ्या समाजातील समाज बांधव यांना UGC ॲक्ट काय आहे हे सुद्धा माहिती नाही. हा कायदा कशासाठी बनला आहे हे सुद्धा माहिती नाही. बरोबर. कारण सांगू इच्छितो, सोशल मीडियावरती आपले असंख्य भाऊ बहिणी आहेत, सोशल मीडियावरती काम करतात, इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती किंवा यूट्यूबवरती व्हिडिओ बनवतात, रील्स बनवतात. तर मी सतत त्यांच्या लाईव्हमध्ये कनेक्ट राहत असतो. आणि मी माझ्या भावा बहिणींना जे यूट्यूबवरती काम करतात, सोशल मीडियावरती काम करतात, त्यांना जे लाईव्हमध्ये ते कनेक्ट होतो, त्यांना मी प्रश्न विचारत असतो की भावा, तुला UGCबद्दल काय वाटतं आहे, UCG माहिती आहे का. तर काही भावांचे मला रिप्लाय येतात की ते नेमकं काय आहे मला माहितीच नाही, मला त्याची काय घेणं देणं नाही. अरे बाबा मूर्खा, तुला अक्कल आहे का. तो ॲक्ट जो बनला आहे तो तुझ्यासाठी आहे, तुझ्या समाजासाठी आहे, तुला प्रोटेक्ट करण्यासाठी आहे, तुझ्या आया बहिणींना प्रोटेक्ट करण्यासाठी तो कायदा लागू केलेला आहे, जे शिक्षण घेत आहेत सध्याला. पण नाही, त्याच्याशी आपल्याला काही घेणं नाही. आपण काय करतो आहे, सोशल मीडियावरती येऊन फक्त फॅन फॉलोविंग वाढवण्यासाठी रील्स बनवतो आहे. आपण कुठल्याच मुद्द्यावरती बोलत नाही. दिवसांदिवस महाराष्ट्र हा UP बिहार होत चालला आहे. महाराष्ट्रामध्ये बिहार सरकारचं ऑफिस बनतं आहे, त्याच्याशी आपल्याला काय घेणं नाही. महाराष्ट्रामध्ये दिवसांदिवस नाबालिग मुलींची हत्या होते, त्याच्याशी आपल्याला काय घेणं नाही. दिवसांदिवस महागाई होत चालली आहे, GST वाढत चालली आहे, त्याच्याशी आपल्याला काय घेणं नाही. एखादा व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना येऊन सोशल मीडियावरती अभद्रतेने शिवीगाळ करून जातो, त्याच्याशी आपल्याला काय घेणं नाही. आपल्याला घेणं देणं कशाशी. आपल्याला आपले फॉलोअर्स किती वाढलेत, मला किती जणांना लाईक केलं आहे, माझं व्हिडिओ कोणी शेअर केलं आहे का नाही, आपण त्याच्यामध्ये अडकलेलो आहे. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आपण कुठं ना कुठं कमी पडतो आहे, हे बघायला मिळतं आहे. कुठं ना कुठं आपण कमी पडतो आहे, हे ॲक्सेप्ट करून घ्यावं लागेल. आता काही कमेंट करतील मला की नाही, आपले भरपूर लोक चांगल्या स्तरी आहेत, मान्य आहे मला, आहेत. आणि मी तर म्हणतो की अजून माझ्या समाज बांधवांनी मोठ्या स्तरी जावं. पण ॲक्सेप्ट करा, कुठं ना कुठं आपण शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये कमी पडतो आहे. हे तुम्हाला आता टोचत असेल माझं बोलणं, पण हे खरं आहे. तर भावांनो, सांगण्याचा मुद्दा हाच आहे, जो सध्याला हा ठाकूर समाजातील व्यक्ती सोशल मीडियावरती येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिवगाळ करून गेला. याचा इलाज तर झालाच, पण याला बघून अजूनसुद्धा काही कुत्रे जागृत होतात, ते सुद्धा अशीच कृत्य करण्यासाठी सोशल मीडियावरती येतात. तर अशा कुत्र्यांना चांगला चोप देण्यासाठी एकत्र मिळून काम करावं लागेल. त्यासाठी सर्व समाजबांधवांनी अशा कुत्र्यावरती FIR दाखल केला पाहिजे. नसेल तुमच्याकडून होत तर अशा कुत्र्याचे जर ID किंवा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आढळत असेल तर ते मला ईमेलवरती नक्की शेअर करा. आणि सांगू इच्छितो, आता जो ॲक्ट सरकारने लागू करण्याचा प्रयत्न केला आहे, UGC ॲक्ट, याच्याबद्दल माहिती घ्या.
हा ॲक्ट कशाबद्दल आहे कशाबद्दल नाही. तर भावांनो, हा छोटासा व्हिडिओ आहे, कारण की मी जर जास्त लंबा व्हिडिओ बनवला तर तुम्हालासुद्धा कंटाळा येत असेल, हे काय बोलतो या. पण माझ्या आतील जे प्रश्न आहेत ते तुमच्यासमोर मला मांडणं फार गरजेचं वाटते, कारण की समाजाला जागृत करण्यासाठी फार मोठं तर नव्हे तर छोटंसं योगदान तरी माझं असलं पाहिजे. कारण की येणाऱ्या पिढीने जर मला विचारलं की तुम्ही काय करत होते, तेव्हा मी गप्पगार न बसता मी सांगू शकतो की मी माझं मोठं तर नाही तर छोटं तरी योगदान मी समाजासाठी दिलेलं आहे. तर भावांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नेमका कसा वाटला, व्हिडिओच्या माध्यमातून मला नक्कीच कळवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम, जय संविधान.